आता चांगल्याला किंमत आहे का वाईटाला किंमत आहे? नारद ऋषी वेश पालटल्यामुळं फोटोच्या दुकानी गेले. तो रामाचा फोटो म्हणले 30 रुपयाला, तो कृष्णाचा 30 रुपयाला, तो गणपतीचा 30 रुपयाला, तो पांडुरंग कोणता घ्या 30 रुपयाला. एवढे मोठे मोठे फोटो 30 रुपयाला कसे काय विकायला परवडतात? अहो, दुकान ओपन झाल्यापासून त्याला गिराईक नाही. भांडवल मोकळं करण्याकरता कमी पैशामध्ये तेवढंच भांडवल मोकळं, जिरून जातील, खराब होऊन जातील. देवाचे फोटो मोठमोठे 30-30 रुपयाला काय येते 30 रुपयाला? आणि सहज नारदाचं लक्ष गेलं. शेजारच्या टेबलावर छोटा फोटो फ्रेममध्ये लावलेला हिरोईनीचा, असे केस एका बाजूला, भोया कोरलेल्या, काजळ लावलेलं, चाफेकडीसारखं नाक, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ, हनवटी त्रिकोणी आणि असं बोट ठेवलेलं आणि नाजूक हसायलेली, ती अशी तिरपी नजर करून बघायलेली. नारद ऋषी म्हणले, देवाचे जर 30 रुपयाला तर हिचे केवढ्याला? म्हणले, ह्या नटीचा फोटो? म्हणले, तो 100 रुपयाला. हा, अहो देवाचे दुसरं, अहो देवाचे रूप बदलत नाहीत. सध्या ह्या नटीचा भाव आहे, ही 100 रुपयाला. आणि नारदाला इतका आनंद झाला विजू महाराज. नारदाचाच फोटो होता. शेंडी, संजाप, रुद्राक्षाच्या माळा, कपाळाला गंध लावलेला, 12 टिळे, गळ्यामध्ये स्फटिकाची माळ, रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ, यज्ञोपवीत जानवं, कमरेला महाराज पितांबर कसलेला, पितांबराच्या मिऱ्या, पायात खडाव, हातामध्ये चिपोळ्या, विना ब्रह्मविना असा उभा राहिलेला नारद इतके मनात खुश झाले. देव 30-30 रुपयाला आणि मला कोणत्या लाईनीत आहे? 100 रुपयाच्या लाईनीत आहे. पण विचारावं म्हणून खुशीतच विचारलं, तर नटीच्या शेजारचा फोटो नारदाचा 100 रुपयाला का? तो दुकानदार म्हणला, घ्यायचा का तुम्हाला? मग किंमत सांगा ना. हे पहा, तुम्ही 100 रुपये देऊन नटीचा फोटो घेतला, नारद फुकट. महाराज त्याला वाचविलंय, आणि ज्याला कृष्णानं वाचविलंय त्याला नको शाप देऊ. बाबा, तोंडातून निघालेला शाप, धनुष्यातून निघालेला बाण, बंदुकीतून निघालेली गोळी वापस घेता येत नाही, मला शाप देता येतो. ऐका, इतका कथा सांगण्याचं कारण, त्या दिवशी शमीक ऋषीचे उपकार आहेत महाराज. त्यांनी जाहीर सांगितलं, आता कलियुगामध्ये एखाद्या पुण्यवान महात्म्यानं आशीर्वाद देऊन कोणाचं चांगलं करू शकेल, पण केवढाही पुण्यवान असला तरी त्यानं शाप देऊन कोणाचं वाटोळं होणार नाही. शाप देण्याची शक्ती कलियुगामध्ये नष्ट होईल. हे शमीक ऋषीचे उपकार आहेत. म्हणून माय मावल्या, बायका शेजारी भांडण जर झालं, तुझं वाटोळं होईल, तुझा वंश बुडून जाईल, तुला दिवा लावला, राख रांगोळी होईल, काहीच होत नाही. का? शाप देण्याची शक्ती नष्ट झाली. राजाला सांगा, सावध राहील. आणि मग राजाला निरोप गेला, राजाला पश्चाताप झाला आणि राजाच्या मोक्षाकरता 7 दिवसामध्ये त्याला मरण आलं. तक्षक नावाचा नाग चावून मेला. वाया गेला नाही शाप, पण मरणाची भीती घालून शरीर माझं नाही, नमना देह माझा ऐसा, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. त्यांनी श्रीमद भागवत महापुराण ऐकलं. म्हणून आम्हाला सांगितलंय, गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. हेच कलियुगामध्ये फळ देणारे. मग हे फळ देणारं कलियुगामध्ये देव अवतार घेत नाही. आणि मग संतांना दया आली, कारण देवानं कलियुगामध्ये अवतार घ्यायचं नाही ठरवलं. कसं काय झालं त्याचं वर्णन सांगतो. विठ्ठला विठ्ठला कलियुगाला सुरुवात झाली. पापी माजले,
सज्जनाला त्रास होऊ लागले. पतिव्रता ती व्रथा गुंतवली, वेश्यागणिका सत्यलोका नेली, कळी स्वकुळाला वियली, यादव वृंदाई गोष्ट बरी नाही केली, सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारियले बाळ, पुण्यवंत पाताळलोकी नेला, दरिद्री तो भाग. हे सगळं ऐकलं आणि नारद ऋषी भगवंताकडे गेले. नारद ऋषी गेले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 भज मन नारायण. भगवंताला सांगितलं, काय बघतोस देवा, कसे हाल व्हायलेत चांगल्या संतांचा, संताचा अपमान व्हायला, दुष्ट दुराचारी वागायलेत कसे, अवतार घे. देव म्हणला, मला कृतयुगामध्ये अवतार घेताना पापीन पुण्यवान कळाली, त्रेतायुगामध्ये मला पापीन पुण्यवान कळाली. मला बिभीषण कळाला, रावण कळाला, कुंभकर्ण कळाला. बिभीषण चांगला सांभाळला. कृतयुगामध्ये मला हिरण्यकश्यपू कळाला, प्रल्हाद कळाला. प्रल्हाद भजन करणारा होता, त्याला वाचविलं, हिरण्यकश्यपूला मारून टाकलं. मला द्वापार युगामध्ये कंस कळाला, विदुर काका कळाली. कंस दुष्ट होता, मारून टाकला. शल तोषल नगरोध कंक 8 भावासहित त्याला मारलं. अगासूर, कागासूर, बकासूर, अरिष्टासूर, योमासूर, प्लंबासूर, धेनुकासूर, कागबगरिठा मारली बाळपणी. संत होते, नामस्मरण करणारे होते, ते वाचविले. पण कलियुगामध्ये मला खरं कोण आणि खोटं कोण, पापी कोण आणि पुण्यवान कोण, 4-4 घंटे देवपूजा करतोय आणि दुसऱ्याच्या घराचा विध्वंस करतोय. देव धर्म सांदी पडिले, सकळ विषयी गोंधळ गाजत असे. एरते बहुत जोडती कीर्तीन जयाची भजने भोगासाठी. म्हणून कोणाला मारावं, कोणाला सांभाळावं, कोण पुण्यवान आहे कोण पापी कळेना. नारद म्हणले, कळत नसते का, चांगला वागणार, चांगल्याला किंमत. नारद ऋषी, तुम्ही जा मृत्यूलोकामध्ये. खरंच जर खऱ्याला किंमत असेल, चांगल्याला किंमत असेल, तर मी अवतार घेतो, दुष्टाला मारतो, सज्जनाला सांभाळतो. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. नारद ऋषीनं वेश बदलला, सामान्य माणसाचा वेश घेतला. गल्ली बोळामध्ये, छोट्या मोठ्या गावामध्ये कोरोना, ओमायक्रॉन अशी सगळीकडे महाराज असताना ऐश्वर्य संपन्न साधक हृदय आणि माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचं ऐश्वर्य, म्हणजे वामन भाऊ, भगवान बाबा यांचे सप्ते बघितले, अन्नदान बघितले. एवढ्या दुष्काळी परिस्थितीमध्ये सगळे आपले लेकरं जगवणं कठीण असताना लोकांनी दान धर्म करून द्रष्ट लागणे करते, सप्ते द्रष्ट लागण्यासारखं अन्नदान, द्रष्ट लागण्यासारखे मंदिरं, द्रष्ट लागण्यासारखं भजन, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असं सगळं बघितलं. आणि वा, पुण्यवानाला किंमत आहे. पण चला पापही बघू. तमाशे बघितले, दारूचे धंदे बघितले, हॉटेल बघितले, लाखो रुपयाचा खर्च बघितला. परळीमध्ये एका गाजलेल्या निवडून आलेल्या माणसानी गणपती उत्सवामध्ये एक बाई, ती नाचती गाणे म्हणून, तिला 2 तासाकरता 10 लाख रुपये दिले. 10 लाखामध्ये ती बाई नाचत होती आणि डोळ्या मावणार नाही इतकी पब्लिक झाडावर, मंदिरावर, मठावर, दुकानावर, रस्त्यात, नालीत असे उभा राहून एका पायावर बघायलेत, शिट्ट्या मारायलेत, पैसे उधळायलेत. आणि 10 लाख रुपये घेऊन गेली. आता काही लोक म्हणतील, तुम्हाला काय, आता सगळ्याचाच दोस्ताना असल्यामुळं, मी निवडणुकीत सुद्धा उभा राहिल्यामुळं त्यांनी सांगितलं, महाराज तुमच्या हातानं नारळ द्या. महाराज ते 10 लाखाचं बंडल मला सोडावं वाटणं गेलं. ते म्हणले, द्या ना तिला.
मी म्हणलं ह्या 10 लाखाचा एक सप्ताह, एखादं मंदिर, एखादं अन्नदान यज्ञ केला असता तर पिढ्यानपिढ्या महाराज जय जयकार झाला असता. 2 तासामध्ये ती बाई नाचून जगाला बर्बाद करून वेडेवाकडे चाळे करून निघाली. महाराज माणसं किती जमले त्याचा विचार करा. तुमच्या कीर्तन भजनाला वाईट वाटलं महाराज. असं त्या सिरीजं लेजंड. मग तसं चांगलं काम करणाऱ्याला महाराज लाखो रुपयाचा खर्च मजा. निवडणुकीत पडल्यावर कसं वाटतंय तसा नारदाचा चेहरा झाला. वैऱ्या दुकानदारा 100 रुपयामध्ये 2 मन आमचे आम्ही हिशोब करू. 50-50 धरू, 60-40 धरू, 70-30 धरू, 20-80 धरू, 10-90 धरू, 99-1 धरू, पण फुकट म्हणू नको. 1 किलोभर मेथीची भाजी घेतली, कोथिंबीर फुकट. 2 किलो बटाटे घेतले, 1 लिंबू फुकट. 4 किलो टमाटे घेतले, 2 शेवग्याच्या शेंगा फुकट. अरे फुकट, 1 बाय 1 फ्री. असं कुठं असतंय का देवा? ऐक, दुनिया जाय भाड में, दुनिया बर्बाद झाली तर हरकत नाही. जिथं नारदासारख्या महात्म्याला नटीवर फुकट म्हणते, घेऊ नको अवतार. देव म्हणला हेच म्हणत होतो मी, याच्यामुळेच घेत नव्हतो. पण महाराज देवाला जरी राग आला, स्वतः पुरता जगतो त्याला जनावर म्हणाव, आपल्या पुरता जगतो त्याला माणूस म्हणाव, भक्ता करता जगतो त्याला देव म्हणाव, आणि जगा करता जगतो त्याला संत म्हणाव. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. म्हणून देव भक्त वत्सल आहे, संत दीन वत्सल आहे. दीनदुबळ्याची दया येते. आणि मग त्यांनी बघितलं देव अवतार घेत नाही आणि चांगल्याला त्रास होतोय, त्यावेळेस बुडत हे जन न देखावे डोळा, येतो करवळा मनोनिया, येतो करवळा. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो करवळा कळवळा, हाती पडती मोन काळा. ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती. देवाला शिव्या दिल्या, आत्याच्या मुलानं शिशुपालानं मारूनच टाकलं. आमच्या तुकोबबारायला ज्ञानोबबारायला त्रास दिला, मारलं नाही. जे खळाची व्यंकटी सांडू, दुष्टाचा दुष्टपणा. अरे देवानं दुष्टाला मारलं, माझ्या संतांनी दुष्टाला संत केलं. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी केला. अजामेळ पाप राशी, पण नामस्मरणान त्याला विमान, त्यासाठी विमान पाठविले. हे संत करतात. आणि सगळे संत अवतार घेऊन आल्याबरोबर अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन महादोषी किंवा जडजीव. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणून सगळे संत आल्याबरोबर देवाला कर्मेना. एकाकी न रमते एकोहम बहुश्याम. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येरेरा. म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवासी अवतार भक्तासी संसार. देवासी अवतार भक्तासी संसार. देवासी अवतार भक्तासी संसार. देवासी अवतार भक्तासी संसार. दोहीचा विचार एकपणे. दोहीचा विचार एकपणे. दोहीचा विचार
धर्माचं रक्षण करण्या धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. आणि संत सुद्धा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन दोघाला तेच काम करायचे वेगवेगळ्या पद्धतीनं. देव म्हणला तुमच्याकरता मी थांबलो होतो, तुम्ही अवतार घेतला, मलाही तुमच्या बरोबर यायचंय. त्यावेळेस सगळ्या संतांनी सांगितलं भक्त रूपे तुम्हीच धरा विश्वंभरा अवतार. तुम्हाला आता देव होऊन येता येणार नाही, संतांच्या रूपानं यावं लागेल. मग सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंदवर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. म्हणून तिन्ही देव जैसे परभणीचे ठसले परब्रह्मीचे. मग हे परब्रह्मच हरीचेच अवतार संत रूपानं का आले त्याचं कारण निळोबारायानं अभंगाच्या पहिल्या हरावया कलीचे दोष, 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 हरावया कलीचे दोष. सात हे अंश श्रीहरीचे, सात हे अंश श्रीहरीचे, सात हे अंश श्रीहरीचे, म्हणून या समर्थ जगी, म्हणून या समर्थ योगी, म्हणून या समर्थ योगी, म्हणून या समर्थ योगी. सात हे अंश श्रीहरीचे, सात हे अंश श्रीहरीचे, सात हे अंश श्रीहरीचे, म्हणून या समर्थ योगी, म्हणून या समर्थ योगी, म्हणून या समर्थ योगी, म्हणून या समर्थ वाह क्या बात. ऐसे संतजन ऐसे हरीचे दास ऐसा नामघोष सांगा कोठे. हरावया कलीचे दोष. कलियुगाचा जो दोष आहे तो नाहीसा करण्याकरता साच हे अंश श्रीहरीचे, हे देवाचेच अंश संत रूपानं प्रगट होतात. देवच संत रूपानं येतो. म्हणून हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, होऊनी राहती उदास बळकट कास भक्तीची. देवाकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी तीन प्रकारची शक्ती. कर्तुम म्हणजे त्यानं केलेलं, अकर्तुम म्हणून त्यानं झालेलं त्याच्यामुळं, आणि अन्यथा कर्तुम म्हणजे त्यांनी शक्ती देऊन दुसऱ्याकडून करून घेतलेलं. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. वानराकडून लंका राक्षसाच्या ताब्यातली रामाची. अन्यथा कर्तुम. तसं
यांच्याकडे ही शक्ती असते. ते हरीचेच अंश असल्यामुळं शब्द ऐका, साच हे अंश श्री हरीचे. काही माणसं म्हणतील मग आम्ही भूताचे आहेत का? आम्ही देवाचे, सर्व घटी राम, तैसा हृदयामध्ये मी राम. पण आम्ही भ्रांती सहित आहेत. भ्रम आहे आपल्याला, भ्रम. मी माणूस म्हणतो, तुकोबाराय फक्त म्हणू शकतात मी वासुदेव तत्वता. पण आपण कोण आहेत? कोहम केशव. आता केशव शरीराला, तोंडाला, हाताला, पायाला, पोटाला कशाला नाव आहे? ठेवलेली नावेशी उदेत उठी. त्यांनी नाव मिळवलेलं सच्चिदानंद रूप आहे त्याचं नाव. आणि तशी हे सुद्धा सच्चिदानंद रूप. ह्यांच्या जितकी देवामध्ये ताकद तितकीच यांच्यामध्ये ताकद. त्यांची ताकद भ्रांती रहित असते. म्हणून देवामध्ये जी शक्ती तीच शक्ती. आणि आपली आम्ही देवा शक्ती हिने भाकवतेने करुणा. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावे निश्चयशी. पण त्यांच्या ताकद असते का नाही? उदाहरण दिले, चालविली जड भिंती. सांगदेव महाराजांचा गर्वपरिहार करण्याकरता ज्ञानोबारायानं त्यांची चेतनावर शक्ती तापली, जडावर शक्ती भिंत चालवली. त्यांनी भिंत चालवली म्हणून मी भागवत करतो, माझ्या ठिकाणी मी शक्ती आहे म्हणून मी गाडीत बसलो तर चालू गाडी बंद पडती. सच्चिदानंद बाबाला ज्ञानोबारायानं मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, आपल्याला ज्ञानेश्वरी लिहायची, मरून जमणार नाही, उठा. मेले माणूस उठव जिथं उठवेल.